मी डॉक्टर सरस्वती विभूते. आज तुमच्या सगळ्यांसोबत मला एक गोष्ट शेअर करायची. मी मेडिटेशनचे क्लासेस घेते, चक्रा हिलिंग मेडिटेशन घेते. मी स्वतः रेकी हिलर आहे आणि होमिओपॅथिक डॉक्टर सुद्धा आहे. जेव्हा मेडिटेशनचे आमचे सेशन्स होतात तेव्हा सुरुवातीला सगळे खूप एक्सायटेड असतात, कारण खूप छान 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 अनुभव येत असतात. ती एक्साइटमेंट असते की मला आज हे दिसलं, मी आज हे एक्सपिरियन्स केलं. आणि जसे जसे हे पार्टिसिपंट्स रेग्युलर मेडिटेशन करायला लागतात तसं तसं होतं काय की हे एक्सपिरियन्सेस हळूहळू कमी व्हायला लागतात आणि मग ते सांगतात आम्ही फक्त शांतता अनुभवली, बाकी काही दिसलं नाही, बाकी काही एक्सपिरियन्सेस आले नाही. तर लक्षात घ्या, मेडिटेशनचा मूळ उद्देश आंतरिक शांतताच आहे. सायंटिफिक दृष्ट्या सुद्धा आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा. इमॅजिन करा की एक तळा आहे आणि तुम्हाला त्याचा तळ पाहायचा आहे. सुरुवातीला तुम्ही पाहायचा प्रयत्न कराल तर तिथे तरंग दिसतील. तुम्ही हळूहळू खोल जाल, ते तरंग कमी होत जाते, मग पाणी शांत होईल आणि मग तुम्ही तळ पाहू शकाल. जर पाण्याचा तळ पाहायचा आहे तर अर्थातच पाणी शांत असायला हवं. मग तसंच आपल्या अंतरंगाचा तळ पाहायचा आहे, तिथली शांतता अनुभवायची आहे, तर डिस्टर्बन्सेस नको आहेत. अर्थात व्हिज्युअल्स येणं, काही अनुभव येणं हे वाईट नाहीये, पण ते एकमेव ध्येय नाहीये. तो आंतरिक शांततेच्या मार्गाकडे जाणारा एक रस्ता आहे. आपण एखादं ठिकाण, ज्याला मंजिल असं म्हणतो, जायचं ठरवतो आणि रस्त्यात काही अनुभव येतात. काही झाडं दिसतात, डोंगरदऱ्या दिसतात. तसंच आंतरिक शांततेकडे जाणाऱ्या मार्गावर हे अनुभव, व्हिज्युअल्स येतात, पण ते अंतिम ध्येय नसतं. त्यामुळे जर मेडिटेशन करताना तुम्हाला काहीच अनुभव आले नाही, फक्त एक शांतता तुम्ही अनुभवली, फक्त रिलॅक्सेशन अनुभवलं, तर अभिनंदन. म्हणजे तुम्ही तुमच्या अंतिम ध्येयाकडे लवकर पोहोचणार आहात. शांतता, आंतरिक शांतता म्हणजेच विकारांपासून सुटका, राग कमी होणं, एन्झायटी कमी होणं, पॅनिक होणं कमी होणं, मेद, मत्सर, हे सगळे विकार जे आहेत त्यांच्यापासून हळूहळू तुमचं मन अलिप्त व्हायला लागले आणि म्हणून ते शांतता अनुभवते. सायंटिफिक दृष्ट्या जेव्हा तुम्ही शांतता अनुभवता तेव्हा तुमची पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम ॲक्टिवेट होते आणि ती तुम्हाला संयम शिकवते, ती तुम्हाला शांत राहायला शिकवते, तुमची एन्झायटी कमी करते. पर्यायाने लाईफस्टाईल स्ट्रेसमुळे होणारे डिसीज जे आहेत ते थोडे आटोक्यात यायला मदत होते. आणि आध्यात्मिकदृष्ट्या पाहाल तर अर्थातच आधी शांत राहायला, संयम ठेवायला आपल्याला संतांनी सांगितलं आणि मगच हळूहळू आपलं मन बाकीच्या विकारांपासून मुक्त व्हायला तयार होतं. त्यामुळे मेडिटेशन करताना अनुभवांच्या मागे धावू नका, फक्त शांतता अनुभवा, ती प्रोसेस अनुभवा, ऑब्झर्वर व्हा, स्वतःचं निरीक्षण करा. तटस्थ राहून स्वतःचं निरीक्षण करता आलं पाहिजे. ठीक आहे. सो मेडिटेशनमध्ये काय अपेक्षा ठेवून आपल्याला मेडिटेशन करायचं आहे ह्याचा विचार करा. म्हणजे खरं तर निरपेक्ष मेडिटेशन करा. यापुढे शांतता, रिलॅक्सेशन ह्याच्यावर भर द्या. आजच्या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.